मला असं लक्षात आलं की एक अशी संस्था आहे पुण्यामध्ये, ऑटोइम्युन ब्लिस्टरिंग डिझिजेस फाउंडेशन, ती ह्याच्यावर काम करते. आणि सच अ फाउंडेशन इज एक्झिस्टिंग इन इंडिया ह्याच्याबद्दलच माझा विश्वास नव्हता, बट आय बिलीव्ड इन व्हॉट ही सेड. तर तसा मी नवीनच आहे या संस्थेसाठी, आणि त्याच्यामुळे तुमच्यासमोर हे आय थिंक 23 साली ही तयार झाली संस्था, आणि आता 2च वर्ष झाली आहेत. खूप छान काम करते. त्यांनी मला काही क्रायटेरिया सांगितले की असं असं तुम्ही हे पेशंट्स असतील तुमच्याकडे तर तुम्ही बघा. आणि त्यानुसार मी आता साधारण 31 वर्ष प्रॅक्टिस करतोय, तर त्याच्यामुळे माझ्याकडे पेम्फिगसचे किंवा पेम्फिगॉट सरांनी, मुतालिक सरांनी आता त्याच्याबद्दल थोडी माहिती दिलीच. त्याचे बरेचसे पेशंट आहेत, बरेच पेशंट ज्यातले नॉन अफोर्डिंग असतात. आणि मी माझा सगळा डेटाबेस बघितला आणि काही पेशंट्स त्याच्यात सिलेक्ट केले, त्यांना काउन्सिल केलं आधी, त्यांना बोलवलं की त्यांना असं असं आहे, तुम्हाला पुण्याला एकदा जायला लागेल आणि ह्यांच्या क्रायटेरियाजमध्ये एक बायोप्सी करणे, जसं सर मगाशी म्हणाले की आपल्याला करायला लागेल बायोप्सी, प्रूव्ह करायला लागेल की तुम्हाला हे आहे. आणि ह्यांच्या क्रायटेरियामध्ये जर बसत असाल तुम्ही, तर तुम्हाला हे इंजेक्शन्स मिळतील.